स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी झूम येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी झूम येते रेशीम गाठी रेशीम गाठी आम्हाला तिघांना का समोर आणलं नियतीने? माझी आणि आदूची अशी भेट व्हावी का आला तो परत माझ्या समोर, तेही असे व्याकुळ डोळे घेऊन? जो परत यायला नको होता तो परत आलाय आणि जो या अवघड वाटेवर माझी साथ देणार आहे तो कुठे गेलाय? तो पुन्हा एकदा हर्ट केलंय मी त्याला. अदूला पाहता क्षणी सांगायला हवं होतं की हाच अदू आहे म्हणून. तिथेच कदाचित काहीतरी घडून गेलं असतं आपोआप. पण आता तिघांच्याही वाट्याला फक्त जीवघेणी व्याकुळता. मेघना, ए मेघ, अगं मेघना, अगं उशीर झाला म्हणून इतकं का रडायला येतंय? हा ठीक आहे ग, होतं असं कधी कधी. पण गप्पांच्या नादातून भानावर आल्यावर फोन केलास की नाही तू घरी? मग झालं तर. हा शांत बघू, शांत. त्रास देते मी तुम्हाला. हा परकेस का तू आम्हाला? ग आपल्या माणसांना आपल्या माणसांचा त्रास नाही होत बाळा. रडू नकोस. बरं झालं, हिला अशीच अद्दल घडायला हवी. आम्हाला त्रास देतेस काय असं आम्ही म्हणतो का? मग अगं वेडाबाई, आपली माणसं बाहेर गेल्यावर सुखरूप आहेत असं कळलं ना की बरं वाटतं घरच्यांना. अद्दल घडवण्यासाठी नसतात ते. शांत हो बघू, रडू नको, शांत हो. अरे चा, शांत हो म्हणजे तर अजूनच रडायला लागलीस तू. आता मार देईन ना मी तुला. चल रडू नकोस. मेघना, उशीर झाला म्हणूनच रडतेस ना की अजून काही कारण आहे? आणि आदित्य कुठे? बाहेर गेला. आत्ता कुठे? माहिती नाही. अग बर ठीक आहे, रडू नकोस, शांत हो बघू. चल फ्रेश हो आणि अभ्यासाला बस. आणि कंटाळा असेल ना अभ्यासाचा तर झोप थोडा वेळ. हो, मी नंतर उठवेन तुला हवं तर थोड्या वेळाने. नाही, अभ्यास करते. बर ठीक आहे, रडू नकोस. स्ट्रॉंग कॉफी करून देऊ का? नको. बर, पाहिजे असेल तर सांग मला. मी जागीच आहे. आता रडू नकोस, जा फ्रेश होऊन जा.
आदित्य, दमतोस ना रे बाळा, खूप खूप धावपळ करतोस. पण हल्ली पूर्वीसारखा तू हसत नाहीस, सतत कुठल्या ना कुठल्या तरी टेन्शन मध्ये असतोस. काहीतरी चालतंय बाळा. नाही, राहू दे. पण बाळा, ज्याचे त्यानेच त्याचे प्रॉब्लेम सोडवायचे असतात रे, अगदी हळूवारपणे. आणि जेव्हा असं मन भरून येतं ना, तेव्हा जो आपला आहे त्याच्यापाशी आपलं मन मोकळं करावं. म्हणजे अलगदपणे ती सल निघून जाते बाळा. नवरा बायकोचं नातं असंच असतं, वेड. एकमेकांच्या हातात हात घालून चालायचं असतं खरं, पण तरी थोडंसं अंतर ठेवायचं असतं. एक जीव होऊन जायचं असतं, एकमेकांमध्ये एकरूप व्हायचं असतं, पण तरीही एकट्यानं जगायचं असतं. एकमेकांना स्पेस द्यायची असते आणि धडपडणाऱ्या आपल्या साथीदाराला सावरायचंही असतं. धडपडू द्यायचं असतं कधीतरी, गंमत असते त्याच्यात सुद्धा. पण एकमेकांना सावरताना, ही कसरत खेळत असताना आपला तोल मात्र ढळू द्यायचा नसतो. तो कटाक्षानं सावरायचा असतो. तो तोल जर ढळला ना बाळा, तर मग आपले चेहरे वेडेवाकडे दिसायला लागतात आणि मग त्या नात्यातलं प्रेमही नाहीसं व्हायला लागतं. घाबरू नकोस बाळा. अरे नव्हेपणी असंच होत असतं. तू कधी कधी अस्वस्थ असलास की अंगणात जाऊन बसतोस की नाही, आणि आकाशाकडे एकटक बघत राहतो. तेव्हा चंद्राच्या कला किती बदलत असतात नाही रे. द्वितीयेचा चंद्र, पौर्णिमेचा चंद्र, आणि अमावास्या येतेच ना. पण तरीही चंद्र उगवायचं थांबत नाही. चंद्र आपला रोज येतो, रोज उगवतो. तसंच आहे रे, नवरा बायकोंमध्ये भांडण हे होणारच, पण तरी सुद्धा संसार करायचाच असतो गोडी गुलाबीनी. खूप वेगळा आनंद मिळतो रे आपल्याला. दोघांनी मिळून घरटं उभारण्यामध्ये एक वेगळीच गंमत असते, एक वेगळाच आनंद मिळतो आपल्याला, वेगळंच सुख मिळतं. असंच असतं रे नवरा बायकोंचं नातं. घट्ट वीण असते रेशमाची, ती तुटत नाही. त्यातला गोडवा, त्यातलं प्रेम एकमेकांनी सांभाळायचं असतं. नवेपणी असंच असतं रे, पण म्हणून हारायचं नसतं, हसायचं असतं. आणि मग आपल्याला आयुष्य शिकवतं कसं जगायचं आनंदानं. चला, उद्या ऑफिसला जायचंय ना. आज जाऊन झोप.
प्रेम हे असं जिव्हारी लागतं हे ठाऊक नव्हतं मला. आणि हिला तर ठाऊकी नाही की मी रोज नव्याने प्रेमात पडतोय हिच्या. तू ते चुरा लिया है तुमने जो दिल को गाणं का नाही वाजवत? मस्त वाजवतोस तू. पण नाही, ती माझी नाहीये. ती माझी नाहीये. त्याची आणि माझी भेट हे पेंटिंग मेघनापर्यंत पोचावं म्हणून झाली का? वी वेअर डेस्टाइन्ड टू मीट. मेघनाच्या त्याच्यावरच्या प्रेमानं त्याला माझ्यापर्यंत खेचून आणलं का? या पेंटिंगवर मेघना अशी सही आहे. ती मिरर इमेज मधली. तूच असशील त्याच्या पेंटिंग मध्ये.
We were destined to meet. हे पेंटिंग तुझ्यासाठी आहे. नियतीने तुझं हरवलेलं प्रेम तुझ्यासमोर आणून उभं केलंय मेघना. काय विथ चेक काय हिरो बस काय हिरो लगेच जॉगिंग बिईंग आहे जोरदार आहे काय सिक्स पॅक बनवून विचार दिसतोय. निघू मी आता निघू तुला म्हणतोय रोज चल माझ्या बरोबर जॉगिंगला तर ऐकत नाहीस. नाही रे बाबा मी आळशी ससा आहे. छान गाजरं बिजरं खावीत छान ज्यूस प्यावेत कान टाऊ करून थोडंसं खेळावं आणि दोन्ही हात डोक्याच्या मागे येऊन मस्तपैकी ताणून द्यावी. कुठे ती जॉगिंग बिगिंग नाही रे आपल्याला नाही झेपत. कल्पना चांगलीच आहे पण अगं बाई अमितच्या तब्येतीची जबाबदारी माझ्यावरच आहे ना. असं जोपर्यंत विजयाच्या मनात येत नाही ना तोपर्यंत ज्या दिवशी विजयाच्या मनात ही भावना येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे तुम्ही आमच्या आधी जॉगिंग ट्रॅकवर असाल. शुभ बोल का माझ्या झोपेवर डोळा उगाच. मग काय काल रात्री झोप नीट लागली की नाही. म्हणजे काय नाही आपल्या घरात काल रामायण घडलं ना. म्हणजे अर्चूच म्हणत होती तसं विजय बोलली तिला. काय आहे अमित अरे मला हाक मारायचीस ना. अरे नाही ऍक्च्युली माई जरा हायपर झाली होती. सतीश अरे वर ये लवकर. आलो आवाज बदललेला दिसतोय. चला येतो आलो. हे काय तू निघालास ऑफिसला जायला. अरे नाश्ता पण नाही केलायस दूध पण नाही पेलायस. चल चल आणि काय अवतार करून घेतलायसा. अवतार मग कम ऑन यार माई. आता काम महत्वाचं की कपडे. हो रे बाबा काम महत्वाचं रे बाबा. पण तरी सुद्धा मी नाश्ता केलाय 2 घास खाऊन जायचे कळलं. मी आणते. माई मला भूक नाहीये. भूक नाहीये का. काल रात्री जास्त झालं ग मला जेवण. येतो. आदित्य असं काय मुलगा. माई अगं 31 मार्च जवळ येतोय. त्याची गडबड असं इयरिंगची माहिती आहे तुला दरवर्षीच आहे सगळं. ठीक आहे का. मेघना परत तुम्हा दोघांमध्ये काही भांडण वगैरे झालंय का. नाही माई आलेच मी.